गेले काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुद्धा झालाय. नेमकी याची कारणं काय आहेत? अचानक वातावरणात एवढं बदल का होतंय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुण्यातील IMD विभागाचे सायंटिस्ट सानप सर आहेत. सर, आपण बघतोय काही ठिकाणी पाऊस सुद्धा होतोय. काय याची कारणं आहेत आणि कुठं कुठं अशा पावसाची शक्यता वर्तवली जाते? मागच्या 5 दिवसांचा जर विचार केला तर पहिले 2-3 दिवस तापमान जास्त होतं आणि मागच्या 3 दिवसांचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिसून येत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे वातावरणातील खालच्या थरामध्ये पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणारे वारे आहेत आणि वरच्या थरामध्ये म्हणजे 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर पश्चिमेकडनं पूर्वेकडनं जाणारे वारे आहेत आणि ह्यामुळे हे जे वारे आहेत ही जी परिस्थिती आहे यामध्ये जे आर्द्रतेचं प्रमाण आहे वातावरणाचं ते वातावरणामध्ये ते वाढलेलं आहे आणि अशी परिस्थिती हे पाऊस पडण्यासाठी किंवा ढगाळ वातावरण असण्यासाठी पूरक असते. तर येणाऱ्या 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघाल, हवामानाचा अंदाज जर बघाल तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसं की पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, सातारा ह्या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि गारपीटसुद्धा होण्याची शक्यता येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आहे. आणि बाकीचे जे 2 ते 3 दिवस आहेत त्यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर, आपण बघतोय सध्या ज्या पद्धतीने वातावरणात बदल होतोय. खरं तर आता उन्हाळा सुरू आहे, कडक ऊन होतं 2-4 दिवसांपूर्वी आणि अचानक पुन्हा एकदा तुम्ही म्हणताय गारपीट. अर्थात शेतकऱ्यांची कुठेतरी चिंता वाढवणारी ही बातमी आहे. हो, बरोबर. मार्च, एप्रिल, मे किंवा जो उन्हाळ्याचा जो सीझन असतो त्यामध्ये म्हणजे तापमान वाढण्याबरोबरच गारपीटसुद्धा होणं हे कॉमन आहे. याआधीसुद्धा मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणे, त्याचबरोबर गारपीट होणे ही कॉमन गोष्ट आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ती गोष्ट आहे, नक्कीच आहे. तर आपण हा जो अंदाज आहे तो मागच्या 2 ते 3 दिवसांपासून कंटिन्युअसली देतो आहे. तर शेतकऱ्यांनी ज्या ॲडवायझरीज दिलेल्या आहेत शेतीच्या कामासाठी या परिस्थितीमध्ये, तर त्यांचा अवलंब केला पाहिजे. सर, काही ठिकाणी जर आपण बघितलं तर पाऊस होतोय. आज सुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. पुण्यामध्ये जरी बघितलं तर सकाळपासून एकदम ढगाळ वातावरण आहे. एकदम वातावरणात बदल दिसतंय. हो, जसं मी सांगितलं की हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे, तर वाढलेलं आहे आणि वातावरणाची जी स्थिती जी मी सांगितली तीसुद्धा पूरक आहे. तर त्यामुळे ढगाळ वातावरणाबरोबरच पावसाची सुद्धा शक्यता आहे येणारे 2 ते 3 दिवस. सर, पाऊस झालाय कुठं? सुरुवात झाली पावसाला कुठं कुठं? हां, तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. सगळ्याच आमची ज्या ठिकाणी ऑब्झर्वेटरी आहे त्या ठिकाणी चा जर विचार केला तर अहिल्यानगरमधल्या काही ठिकाणी जसं श्रीरामपूर तालुक्यामध्ये पावसाची नोंद काल झालेली आहे. त्यानंतर पुण्याच्या आसपास आत्ताचे जे आकडे आहेत त्यामध्ये आता तरी दिसून आलेले नाहीत आणि आमच्याकडे अजून डेटा येत आहे. तर नक्कीच काही ठिकाणी पाऊस काल झालेला आहे आणि येणारे 2 ते 3 दिवस जसं मी जे जिल्हे सांगितले त्यामध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. ज्या पद्धतीने वातावरणात बदल होतोय, खरं तर उन्हाळा कडक ऊन होतं आणि अचानक ढगाळ वातावरण आणि पाऊस, यामुळं म्हणजे बरेच लोकांना अडचणी येत आहेत. हो, नक्कीच. अशा प्रकारचे जे वेदर आहे यामध्ये नक्कीच अडचणी येण्यासारखंच आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या ॲडवायझरीज भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आहेत. जसं मी सांगितलं की विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी किंवा ज्या कामगार आहेत त्यांनी अशी जर परिस्थिती असेल तर ओपन ग्राउंडमध्ये थांबलं नाही पाहिजे, निवाऱ्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे. झाडाखाली जर विजांचा कडकडाट होत असेल तर झाडाखाली बसू नये.
त्याचबरोबर जर पाण्याशी रिलेटेड तुमचं काम असेल तर पाण्यामध्ये त्या अशा वेळी थांबू नये. विजेची उपकरणं बंद केली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये. आणि शेतकऱ्यांनी आपली जी पिकं आहेत त्याची काढणी करून घेतली पाहिजे किंवा ते सुरक्षित ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि जे फळझाडं आहेत तर त्यांना आधार दिला पाहिजे किंवा अशी जी परिस्थिती असते यामध्ये सोसाट्याचा वारासुद्धा असतो, तर अशा वेळी आपली जी फळझाडं आहेत किंवा हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत त्यांना आधार देणं गरजेचं आहे. तर अशा ज्या ॲडवायझरीत आहेत जरी आहेत त्या आपण दिलेल्या आहेत. अगदी जर सरांनी जसं सांगितलं की राज्यातील अनेक शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आज ढगाळ वातावरण आहे. पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने वातावरण राहण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जाते. तर काही ठिकाणी पाऊससह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळं जे गाईडलाईन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचं पालन देखील त्या ठिकाणी करावा आणि लोकांनी देखील काळजी घ्यावी अशी देखील या ठिकाणी सर माहिती देत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.